नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. शिंदेंच्या काळात सुरू केलेल्या योजनांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय. शिंदेंनी सुरू केलेल्या काही योजना बंद केल्या असं देखील रोहित पवार म्हणाले. तर अंतर्गत कुरघोडीमुळे योजना बंद केल्या का असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केलाय. मध्ये अजून एक गोष्ट आपण बघितली असेल, शिंदे साहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना ज्या ज्या विविध योजना तिथं काढल्या गेल्या होत्या त्या बऱ्याचशा योजना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या बजेटमध्ये नाव न घेतल्यामुळे त्या कॅन्सल झाल्यात असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल. त्यात महत्त्वाची योजना जी त्या काळामध्ये थोडंसं हिंदू समाजाला तिथं प्रेरित करण्यासाठी जी आणली होती की आम्ही लोकांना ज्यांना कोणाला तिथं देवदेवाला जायचं असेल तिथं आम्ही पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण दुर्दैव असं ती योजना या सरकारने सत्तेत आल्यानंतर बंद केली. त्यामुळे ज्या ज्या योजना चालू होत्या त्या चालू ठेवाव्यात, त्याला निधी देण्यात यावा आणि ज्या योजना चालू ठेवल्यात त्याचा निधी वाढवण्यात यावा अशी विनंती सरकारला त्या ठिकाणी मी करतो. तीर्थयात्रा योजना ज्यांचं वय 50-60च्या वर आहे अशा माता भगिनींसाठी सुरू केली होती. तामझाम केला होता. भाषणं तुम्ही जर ऐकली तर काय भाषणं त्यांनी तिथं केली होती. ती योजना सुरू केली आणि बंद कधी केली हे सुद्धा लोकांना तिथं माहीत नाही. त्याच्याच बरोबर बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाली जी तिथं दवाखान्याची योजना सुरू केली होती त्याला निधी सुद्धा दिला गेला नाही. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर असे इंटर्नशिप पासून बऱ्याच काही योजना आहेत त्या या सरकारने बंद केल्या. म्हणजे इलेक्शन पुरतं फक्त नाव वापरलं गेलं, तिथं तामझाम केला गेला, बातम्या केल्या, राजकारणासाठी वापर केला, भाषणं केली गेली आणि त्यात सत्ता आल्यानंतर मात्र या योजनेचा विसर सरकारला कुठेतरी पडलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. नाहीतर त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरघोड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तो त्यांनाच त्या ठिकाणी माहिती नाही तर शिंदे साहेबांना माहिती. पण हा जो काही छळ आणि खेळ या सरकारमध्ये सुरू झाला एकामेकामध्ये त्याच्यामुळे मात्र इथं असणाऱ्या सामान्य लोकांचा छळ आणि खेळ मात्र होतोय हे आपल्या सगळ्यांना माहिती असावं. तर रोहित पवार यांचा हा दावा, अंतर्गत कुरघोडीमुळे योजना बंद केल्या का असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. ह्या सगळ्या योजना निवडणुकीच्या संदर्भात डोळ्यासमोर ठेवून निवडणुका तयार केल्या होत्या मतं घेण्यासाठी सगळ्यांची. आता पुढली 4 वर्ष निवडणुका नाही आहेत. निवडणुका आधीचा जेव्हा अर्थसंकल्प तयार करतील, चौथा अर्थसंकल्प, तेव्हा या योजना